शिवराय मामा आपण आलो आहोत मंदिरावर आणि पाहूया काय काय काम होते पुढे. तर तुम्ही आमच्या सोबत राहा आणि बघा आज मंदिरात काय काय काम घडते. चला दाखवतो काय काय काम आहे. तर सर्व लेबर आलेले आहेत सकाळी कामावर आणि पाहू शकता तर काम हे सुरू करत आहेत. आपले कुमार वगैरे सगळे स्टोन वर्कचे वगैरे सगळे मिस्त्री आलेले आहेत आणि यांचं काम सुरू झालेलं आहे. आणि इकडे यांनी कॉलमचं काम सुरू केलेलं आहे. दगडाचा इथे पिलर बनवायचं आहे, त्यासाठी बांधकाम गरजेचं आहे. ते बांधकाम आपले मिस्त्री करून देणार आहेत आज ह्यांना. आणि त्यानंतर यांना पिलर उचलायचा आहे बॅक साईडचा हा, जो की पूर्ण दगडात असेल. आणि हे आपले संदीप मिस्त्री आहेत जे की दगड घडवण्याचं काम करतात. आज नेहमी हे बांधकाम करतात कमानीचं वगैरे, आज पण आज हे दगड घडून देत आहेत त्यांना, कारण घडवणारे मिस्त्री जरा सुट्टीवर असल्यामुळे आज हा ठेका यांच्याकडे आलेला आहे. आणि ही जी बॅक साईडची वॉल आहे इथलं काम हे पूर्ण करणार आहेत आज, भिंत बांधून दगडामध्ये पूर्ण. तर बघूया आज दिवसभरात यांचं कसं कसं काम होतं, किती होतं आहे. आम्ही तुम्हाला याचे संपूर्ण अपडेट देऊ. तुम्ही या लॉगमध्ये आमच्या सोबत राहा आणि बघा दिवसभरात. तर कशा प्रकारे कशा रीतीने यांचं काम चालतंय हेही तुम्ही पहा आणि कमेंटमध्ये इकडं माप वगैरे घ्यायचं काम सुरू केलं. काटकोण्यामध्ये एकदम दगड बनवत आहेत आज हे मिस्त्री. तर यांची प्रोसेस आहे. बाजूला फुल दिसत आहे तुम्हाला, हे फुलसुद्धा याने हाताने घडवलेलं आहे. कशा प्रकारे फुल आहेत तुम्हाला आणि इकडे यांची मटेरियल शिफ्टिंग चालू आहे. पाहू शकता हे मटेरियल शिफ्टिंगचे जे कपच्या वगैरे आहेत ते भराव्यासाठी हे घेऊन चाललेले आहेत आपले हेल्पर. कारण जेणेकरून जेव्हा दगड बांधकाम होईल त्याच्या मागे हे भराईसाठी टाकता येईल आणि जेणेकरून इकडच्या लोकांचं एक काम लवकर होईल, फास्ट होईल. तर पाहू शकता यांचा एक चौथा थर इथं चाललेला आहे. आता 4 थर झालेले आहेत जवळजवळ आज दिवसभरात. आणि थोडंसं विश्रांती घेत आहेत हे लोक. उन्हामुळे थोडं थांबलेले आहेत बोलले ते. आता थोड्या वेळात जरा सावली आली की 4-4:30ला हे लोक काम सुरू करतील लगेच. मग आपण पाहूया. आणि हे पूर्ण बॅक साईडची वॉल आहे पाहू शकता दगडाची. जवळजवळ ही वॉल आहे 12 ब्रासची वॉल आहे ही. आणि कशा प्रकारे दिसते तुम्ही पाहिलंच असेल. तर यांचं माल बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. थोडेसे ऊन वगैरे कमी झाले त्यामुळे हे करत आहेत सुरू आता काम. तर पाहूया आज आता परत पुढं अजून दुपारच्या लंच नंतर किती काम होतं यांचं आणि कशा प्रकारे काम होईल तेही पाहूच. तर चला मध्ये जाऊन पाहूया आपण क्युरिंगचं वगैरे काम कशा प्रकारे चाललेलं आहे. तर हे आहेत आपले क्युरिंगचे आणि सोबतच हे मटेरियल शिफ्टिंगचंही काम करत आहेत. ज्या विटा पाहू शकता तुम्ही, या विटा शिफ्ट करून देत आहेत कारण विटा बाजूला पडून पडून फुटत आहेत. त्यामुळे जरा विटा नीट ठेवणं आपलं काम आहे. आणि ह्या मागच्या बाजूला तर जवळजवळ ह्याने बांधकाम करून दिलेलं आहे पाहू शकता, सकाळी नव्हतं झालं. आणि आता हे बांधकाम झाल्यामुळे मामा इथला पिल्लर हे उचलून घेत आहेत 1 फूट बाय 1.25 फुटाचा, कारण ते काम झाल्यामुळं. आणि हे आपलं खालचं ह्याचं काम आहे क्युरिंगचं. वाटतं आपला बेसमेंटमध्ये अशा प्रकारचं आहे. तुम्ही पाहिलंच असेल मागच्या लॉगमध्ये, पण परत एकदा सांगितलं. तर ह्याची क्युरिंग हे झालेली आहे. आणि बॅक साईडला यांचं काम आहे. आता पिलर खाली मामा पाहू शकता हे आपले म्हातारे मामा, सगळ्यात ओल्ड मिस्त्रीत आपल्या इथले आणि सगळ्यात एक्सपिरियन्स. ते गलता वगैरे कटिंग चालू आहे त्यांचं पाहू शकता हे गलत्याचं काम. आणि बाकीचे हेल्पर वगैरे त्यांना गलता आणून देत आहेत. आणि त्यांचं पिलर बनवण्याचं काम कशा प्रकारे चालू आहे हे पाहू शकता तुम्ही. तर आज जवळ 4 ते 5 दगडाचं थर लावून होईल यांचं काम, कारण दिवसाला 4 ते 5च थर लावू शकतो. कारण दगडाचं बांधकाम असल्यामुळे ते सेट होत नाही लवकर आणि त्याला फक्त 4 ते 5 थर लावून सोडावं लागतं उद्या सुकण्यासाठी. तर पाहू शकतो कशा प्रकारे चालू आहे ह्या मामांचं काम. किती मेहनतीचं काम आहे, किती धुळीमध्ये वगैरे काम करावं लागतं. त्यामुळे तुम्ही यांना नक्की लाईक करा यांच्या व्हिडिओला वगैरे. आणि आम्हाला सांगा आमचे लॉग्स कसे असतात साईनंतरचे सगळे. तर पाहू शकता छैने हातोडी चालवायचं काम याने सुरू केलेलं आहे. आणि थोड्याच वेळात ते गलताई बसून होईल. आणि बॅक साईडचं वरचं जे काम तुम्हाला सकाळी दाखवलं होतं हाईटवरचं 20 फुटावरचं, ते कामही किती झालं काय झालं हे मी तुम्हाला दाखवतो लवकरच. तर पाहू शकता कशा प्रकारे याने गलता कट केलेला आहे. आणि आता हे कोपरा म्हणून गलता बसवणार आहेत थोड्या वेळात. ते बसवून झाल्यावर कसं दिसते ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे स्टोनवर्क तुम्हाला कशा प्रकारे आवडलं का नाही ते आम्हाला नक्कीच सांगा. कारण खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो, ह्या कामासाठी मेहनत खूप लागत आहे. तर चला बघूया काय काय होतं अजून. पाहू शकता अशा प्रकारे 2 थर लावलेले आहेत गलत्यानंतर मामाने. आणि हे कशा प्रकारे दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही. आणि हे बॅक साईडचं जे पाहू शकता सकाळी बोललो तुम्हाला, जवळजवळ यांचा 5वा-6वा थर चालू आहे. पाहू शकता कशा प्रकारे काम झालेलं आहे हे. कारण जास्त काम बी करू शकत नाही आपण 5 ते 6 थराच्या वर, कारण माल लवकर पकडत नाही. वडल्या कामामध्ये दगडावर दगड लावू शकत नाही आपण. त्यामुळे
तर हे अशा प्रकारे आज माझ्या अंदाजे एवढंच काम करते, जास्त काम होणार नाही पुढचं काय. तरी आपण सोबत राहूया यांच्या पाहूया काय काय काम होईल आता थोडं वेळ. दगड वगैरे पाहू शकतो कशा प्रकारे छान हाताने तोडून यांचं काम चाललेलं आहे. दगड हाताने पहिलं घडवत आहेत, नंतर ज्या साईजचं दगड लागत त्या साईजचं घडवून दगड ते वरती दगड लावत आहेत. तर बघू शकता हे जो आता 6वी लाईनचा थर पूर्ण लावून झालेला आहे आणि खाली मामाचंही काम आता जवळजवळ मामाचाही दुसरा थर चालू झालेला आहे. तिसरा चौथा जर लावून होईल मामांचा दिवसभरात. तर हे आहे आपलं दिवसभराचं काम आज साई मंदिरावर जे घडलं होतं ते. आणि पाहू शकता कशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे मंदिरावरचं. तर आता आजच्या दिवसासाठी एवढंच काम आहे मित्रांनो. दुसरं काय काम पण उद्या होईल, कारण 5:30-6 वाजत आलेले आहेत. त्यामुळे आपण भेटूया आता परत उद्याच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही सर्वांची तुमची काळजी घ्या मित्रांनो. चला बाय बाय, स्टे सेफ. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये पुन्हा. चला.